पाटील कोण आहे मला सांगा. आपले जे कुठले आकडे तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो नंबर आणि एमपीएससी चा निकाल निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याचा तुम्ही पूर्ण अभ्यास केला शेवटच्या पानावर कोणाची सही आहे फक्त अध्यक्षाची सही आहे बरोबर का नाही. आणि बाकी सदस्य कुठे गेले बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार पेरणीला पावसाळ्याची. त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला जर सगळं वाचलं त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तमिळनाडूमध्ये केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतली असं सांगितलंय. हे साप चुकीचं हे साप खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढताय आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक शब्द लय भारी आहे कोंडस आहे नॉर्मलायझेशन. अभिजित भाऊ तुम्ही अमेरिकेतून आलेला आहे. अमेरिकेतल्या लोकांना आणि खास करून ट्रम्पवाल्यांना ट्रम्प माशेचे कुणी असतील ट्रम्प तात्या त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहिती मनात काय हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय आहे तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावून कोणाला कळलंय का हे. काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विचारलं हो या नॉर्मलायझेशन काय ते म्हणले नाही नाही महत्वाचे हा म्हणलेला फॉर्म्युला वगैरे काय आहे का नाही नाही महत्वाचे अरे मला काय कळणार काय आहे. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही आली लय भारी झाली ना. पेपर फुटला का काय भाव निघाला होता 40 लाख 50 लाख पण त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते फायनल 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300 असं होतं का. आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता काय बोलला अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला अभ्यासाला गेला निघून आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतो आणि पैसे दिले आणि हा मात्र बिचारा नापास झाला लाख रुपये देऊन पास झाला अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल एक मुलगा मला बोलला मी अभ्यास करायचो कितीतरी तास मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110 आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआर म्हणतात ना त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं बरोबर का नाही त्याच्यात तुम्ही गंडवागंडवी करू शकता का गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटला का आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता आयोगामध्ये जाऊ शकता जाता का नाही जाऊ शकता. पण मग काय त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत ज्या लोक आपल्या विचाराचे
अशा लोकांना आत घेतलं जातं आणि दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. बरोबर आहे. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला. मला तुम्ही सांगा, जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती? 50 कोटी. एका खासदाराची किंमत किती? पण एवढ्या पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? हो, मला एक मुलगा म्हणाला, एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्या, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही थोडं मागे. तुम्ही 10वी-12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला? पण 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे नाही तर 12वीचे घेतात, ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही?